नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, गोदावरी, भीमा नदी, कृष्णा नदी, कोयना नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे मित्रांनो. स्पष्टीकरण बघणार आहोत. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. लांबी आहे मित्रांनो 1868 किमी, महाराष्ट्रामध्ये आहे. उगम त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये आहे. मुख्य नरसापूर आंध्र प्रदेशपासून आहे. उपनद्या आहे मुळा, प्रभा, दारणा, शिपना, मांजरा, धुना, प्राणहिता, इंद्रावती. काठावरील शहरे नाशिक, पैठण, पुलतांबा, नांदेड आणि धरणे आहे मित्रांनो गंगापूर धरण आणि जायकवाडी धरण. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला